पहिला प्रश्न हाच की जो सगळ्या पालकांच्या मनात आहे, शाळा कधी सुरू होणार आहेत? आणखी वाट पाहिली जाणार आहे का सरकारकडून, की काही ठोस तारखा ज्या आहेत त्या जाहीर होतील? नाही, मला माहिती आहे की पुष्कळशा लोकांमध्ये ही एक कुतूहल म्हणा किंवा विचारणा आहे किंवा संभ्रमाचं वातावरण आहे की शाळा कधी सुरू करणार. परंतु आपणही जाणता की आता आम्ही ज्यावेळी बघतो की इटली असेल, फ्रान्स असेल, स्पेन असेल, या आंतरराष्ट्रीय स्थळामध्ये सुद्धा पहिल्यांदा लॉकडाऊन शिथिल करण्यात आला, शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु आता त्या ठिकाणी दुसरी मोठ्या प्रमाणामध्ये जी आलेली आहे ती लहर आलेली आहे. अशा वेळेला दिल्लीच्या सुद्धा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता त्याही काय बंद करण्यासंदर्भामध्ये प्रोसेस झाल्या. मधल्या काळामध्ये आंध्र प्रदेशने अशा तऱ्हेने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की शाळा सुरू करण्यापूर्वी आपण याच्यामध्ये मुलं जे आहेत ते सुरक्षित आहे, त्यांच्या आरोग्याला आपण प्राथमिकता दिली पाहिजे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यांचं शिक्षणही थांबू नये हा आपला या माध्यमातला प्रयत्न आहे. आणि म्हणून आपला दुसरा, जसं मी सांगितलं तसा प्रयत्न आहे की आपण सगळ्या गोष्टींना मॉनिटरिंग करतो की जशा तऱ्हेने संख्या कमी होत आहे परंतु ती कॉन्स्टंट आहे का, डबलिंग रेट वाढत आहे का, आपल्याकडे रिकव्हरी रेट वाढत आहे का. आणि अशा वातावरणामध्ये आपण दिवाळीपर्यंत सर्वसाधारणपणे ह्याला मॉनिटरिंग करू आणि मग दिवाळीनंतर आपण शाळा सुरू करत असताना टप्प्याटप्प्याने कशा सुरू केल्या पाहिजेत की जेणेकरून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान होता कामा नये, या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये निर्णय घेणार आहोत. टप्प्याटप्प्याने म्हणजे सुरुवातीला कोणते वर्ग आधी सुरू केले जातील आणि जे शालेय शिक्षण आहे, जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये काही बदल करण्याचा विचार आहे का? नाही, ऑलरेडी आम्ही 25% अभ्यासक्रम यावर्षी कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जसं सुरुवातीला आम्ही 15 जूनला आमच्या गाईडलाईन्स काढल्या की जी मोठी मुलं आहेत म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वी यांना यावर्षी आपण सुरू करू शकतो का. आणि ते सुरू करत असताना जसं आम्ही निकष मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेले आहे, जे राज्य सरकारच्या माध्यमातून केले आणि भविष्यामध्ये आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा पुष्कळशा गोष्टी आलेल्या आहेत. आणि म्हणून या सगळ्यांचं बरोबर निकष पाळले गेले पाहिजेत, पूर्वतयारी व्यवस्थित झाली पाहिजे, कारण शेवटी मुलांशी निगडीत हा प्रश्न आहे. आणि पालकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे सगळं तयार करून एकदा शाळा सुरू केल्यानंतर त्या पुन्हा बंद होऊ नयेत या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे की सुरक्षित वातावरणामध्ये ह्या शाळा सुरू कराव्यात. सुरुवातीला जेव्हा दिवाळीनंतर शाळा सुरू होतील तेव्हा कुठले वर्ग सगळ्यात आधी सुरू होतील? आणि जसं तुम्ही उल्लेख केला की 10वी 12वी हे बोर्डाचं वर्ष आहे आणि त्याची सगळ्यात जास्त पालकांना, विद्यार्थ्यांना काळजी आहे, तर त्यांना काही एक वेगळी सूट किंवा त्यांच्यासाठी काही वेगळं नियोजन, परीक्षा पुढे ढकलल्या जातील का बोर्डाच्या, असं काही विचाराधीन आहे का? आता ही परिस्थिती बघता भविष्यामध्ये ते निर्णय घेतले जातील, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने गाईडलाईन्स देत आहोत. आणि जसं मी आधीच सांगितलं की ही परिस्थिती कशी बदलते, कशा तऱ्हेने आपण याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो. कारण आता आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये डबलिंग रेट वाढतोय, रिकव्हरी रेट वाढतोय, ग्रोथसुद्धा कमी होते. हीच परिस्थिती आता येणाऱ्या 15-20 दिवस राहिली तर भविष्यामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय आपण घेऊ शकतो. परंतु ती परिस्थितीवरती अवलंबून आहे, कारण मुलांचं आरोग्य ही आमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. याच अनुषंगाने पालकांच्या अशा अनेक महाराष्ट्रभरातून अशा तक्रारी आहेत की आता शाळांचं अर्ध शैक्षणिक वर्ष तर गेलेलं आहे, मुलं घरातून शिक्षण घेत आहेत ज्यांना शक्य आहे त्यांना, पण मग शाळा ज्या अवास्तव शुल्क आकारत आहेत त्याचं आम्ही काय करायचं? तर त्यासाठी काही ठोस उपाययोजना किंवा नियम शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेत का? नाही, आपल्यालाही माहिती आहे की आम्ही मधल्या काळामध्ये GR काढला होता, परंतु माननीय उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी जाऊन त्याच्यावर स्टे आणला आणि मग त्याच्याविरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ती केस जी आहे ते माननीय हायकोर्टामध्ये दिलेली आहे. सध्या ते प्रकरण न्यायालयीन आहे, परंतु मला हे माहिती आणि सर्वांना माहिती आहे की कोरोनाची परिस्थिती ही असाधारण आलेली परिस्थिती आहे. आज पुष्कळशा लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, पुष्कळशा लोकांचे पगार कट होत आहेत. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की संस्था चालकांनी आणि सर्वांनी बसून ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही GR काढून हेच सांगितलं होतं की यावर्षी फी वाढवू नये, फी घेत असताना सुद्धा ती टप्प्याटप्प्याने घ्यावी की जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून, म्हणजे पुष्कळच्या ठिकाणी अशा तक्रारी ऐकल्या की मुलांना हे दिलं जात नाही म्हणून ऑनलाईनची लिंक दिली जात नाही किंवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, तर हे चुकीचं आहे. आणि या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रकरण जरी असेल तरी मुलांना शिक्षण मिळण्याची जबाबदारी तिथल्या मुख्याध्यापकांनी घ्यावी. आणि तिथे मिळत नसेल तर त्याच्या संदर्भामध्ये तक्रार शिक्षणाधिकाऱ्याकडे करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्यावरती जर त्यांनी करत नसेल मदत तर त्यांनावरती कारवाई केली जाईल. आत्ता जो GR निघालेला आहे त्याच्यात म्हटले की 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये आता उपस्थित राहावं. तर
शिक्षकांकडून पण हा प्रश्न आहे की जर शाळा सुरू होत नसतील, विद्यार्थी शाळेत येणार नसतील, तर शिक्षकांना शाळेत का बोलवलं जाते किंवा त्यामागे काही वेगळं नियोजन आहे का तुमचं? ते असं आहे की मधल्या काळामध्ये माननीय मुख्य सचिव असतील किंवा इतरही लोक असतील आणि आमची जेव्हा मीटिंग झाली त्यावेळी 50% आता शिक्षक आले पाहिजेत, की शिक्षक आले की ते मग विद्यार्थ्यांपर्यंत कंटेंट तयार करणं असेल, ऑनलाईन एज्युकेशन असेल किंवा ज्याच्याकडे ऑनलाईन नाही त्याच्या मुला व्हॉट्सअप असेल किंवा फोनच्या माध्यमातून शिक्षण द्यायचं काम असेल, अशा तऱ्हेचे उपक्रम सातत्याने सुरू राहिले पाहिजेत, जेणेकरून ती मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत. हा त्याचा मागचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की हे 50% या संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्य सचिवांनी सांगितलं होतं की शालेय शिक्षण विभाग या संदर्भामधल्या SOPs तयार करेल. त्यानुसार आमच्या SOPसुद्धा तयार झालेल्या आहेत. आम्ही सांगितलेलं आहे की कशा तऱ्हेने शिक्षकांनी सुद्धा कसे नियम पालन केलं पाहिजे, जास्त गॅदरिंग करता कामा नये, कशा तऱ्हेने त्यांनी बाहेर गेलं पाहिजे, कशा तऱ्हेने वातावरण त्याने निर्माण केलं पाहिजे आणि सुरक्षित कसं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून. आणि समजा काही उद्या आरोग्याची परिस्थिती आली तर कशा तऱ्हेने त्यांना मदत केली गेली पाहिजे हे सुद्धा त्या SOPमध्ये सांगण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळालेली आहे आणि नुकतीच जी सुनावणी झाली त्यातही 4 आठवडे पुढे सुनावणी ढकलण्यात आलेली आहे. तर 11वी-12वीचे जे प्रवेश आहेत ते आपण आरक्षणाच्या निकालासाठी होल्ड केले होते, स्थगित केले होते, तर त्यांचं सध्या काय स्टेटस आहे आणि 11वीचे प्रवेश कधी सुरू होतील? नाही, या संदर्भामध्ये मागे सुद्धा मी सांगितलं होतं की आपली सुरुवातीला ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रोसेस सुरू झाली होती, परंतु मधल्या काळात माननीय सर्वोच्च न्यायालयानं तुम्ही सांगितलं मराठा आरक्षणामुळे स्टे दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रोसेस असल्यामुळे त्याच्या सगळ्या गोष्टी करत असताना न्यायालयाचं आणि विधी व न्याय विभागाचा ओपिनियन घेणं आवश्यक होतं. आजसुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये आम्ही आमची मतं मांडले की आम्हाला असं वाटतं की हे आरक्षणासंदर्भामध्ये जे मुलांनी ॲडमिशन घेतले त्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला क्लेरिफिकेशन झालं पाहिजे आणि जे मुलं भविष्यात ॲडमिशन घेणार आहेत त्यांना काय केलं पाहिजे. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की 2 दिवसामध्ये एजंटबरोबर ते बसतात, विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन ते बसतात आणि या संदर्भामधला निर्णय मला वाटतं येत्या 2-3 दिवसामध्ये होईल.